नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला कॅनव्हास पेपरवर गळा शिवून तयार कसा करायचा आहे तो साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर इथे मी कॅनव्हास पेपरवर गळा कट करून घेतलेला आहे। तर हा खालचा साडीतला कपडा आहे आणि साडीतल्या कपड्यापासून ब्लाउजला डिझाइन करायची आहे। तर बघा इथं ही कपडा साडीतला घेतला होता, तर या कपड्याला कट करून इथं बघा शिवून घेतलेला आहे मधोमध। तर सेंटरमध्ये शिवून घेतल्याच्या नंतर या कपड्याला आता उलट करायचं आहे आणि उलट बाजूवर हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे। कॅनव्हास पेपर कपड्याच्या उलट बाजूवर ठेवायचा आहे आणि पेपर ठेवत असताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे, कारण की इथंच गळा आपला लहान मोठा होऊ शकतो। तर या ठिकाणी काय करायचं आहे, अगोदर खालच्या ठिकाणी खालच्या साईडला एक टाचणी लावून घ्यायची आहे आणि पुन्हा गळ्याच्या दोन्ही साईडला वरच्या बाजूने टाचण्या लावून घ्यायच्या आहे। तर इथं जर तुम्हाला वरचं अंतर कळत नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे बघा, इथं काय करायचं आहे बघा, वरी अंतर बघत असताना या कपड्याच्या सेंटरला आपल्या गळ्याचं सेंटर येणार आहे। या सेंटरपासून दोन्ही साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे। असं करून सुद्धा जर तुम्हाला गळ्याच्या कडेचं जर अंतर कळत नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, गळ्यातून निघालेला जो कपडा असतो तो कपडा इथं ठेवायचा आहे। तर बघा हा गळ्यातून निघालेला कपडा आहे, तर हा कपडा बरोबर ठेवायचा आहे आणि गळ्याच्या दोन्ही साईडला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत। तर असंही ठेवून कळत नसेल तर या कपड्याला सेंटरमध्ये पिन लावून घ्यायची आहे एक टाचणी आणि पुन्हा या कॅनव्हास पेपरवर दोन्ही साईडला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत। असं केल्याने गळा कधीच लहान किंवा मोठा होऊ शकत नाही। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हास पेपरवर गळा शिवून दाखवणार आहे। बघा आता इथं मी घेतलेल्या गळ्याची रुंदी ही 2.5 इंच आहे। तुम्ही जर गळ्याची रुंदी 2.5 किंवा 2.25 किंवा 2.25 इंच घेतलं, जेवढं तुमच्या गळ्याचं अंतर आहे तेवढंच इथं घ्यायचं आहे बरोबर। इथं मी 2.5 दाखवलेला आहे म्हणून तुम्हाला 2.5 इंच घ्यायचं नाही। तुम्ही जर 2.25 इंचाचा गळा इथं जर टाकला तर तुम्हाला 2.25 इंच दोन्ही साईडला सोडायचं आहे। तर आता बघा या पद्धतीने कॅनव्हास पेपरवर एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे। या कॅनव्हास पेपरला मी 5 जागी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत, खालच्या साईडला एक आणि गळ्याच्या सेंटरला दोन्ही साईडला आणि वरच्या साईडला मैत्रिणींनो, तुम्ही जर कॅनव्हास पेपरवर गळा नवीनच शिकत असाल तर या पद्धतीने तुम्हाला गळा शिवून तयार करायचा आहे। बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं कॅनव्हास पेपरवर गळा शिवून दाखवत आहे। नवीनच ब्लाऊज शिवायला शिकलो, पुन्हा आपल्याला कॅनव्हास पेपरवर डिझाईन तयार करायची असते, पण ती डिझाईन आपल्याला येतच नाही। तर कुठलीही डिझाईन तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता। बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने कॅनव्हास पेपरवर डिझाईन कशी तयार करायची आहे ते इथं मी शिवून दाखवत आहे। तर ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे, त्या हाईपलाही क्लिक करायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा इथं साडीतल्या कपड्यावर कॅनव्हास पेपर ठेवून इथं हा गळा तयार झालेला आहे। तर मधला कपडा अगोदर कट करून घ्यायचा आहे। बघा पेपरच्या एकदम कडेने कट करून घ्यायचा आहे। कॅनव्हास पेपर कट होईल याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे। मैत्रिणींनो, कॅनव्हास पेपरवर गळा शिवत असताना आपल्याला गळा काळजीपूर्वक शिवायचा असतो। कुठे तर आपली थोडी जर चूक झाली तर हा गळा बिघडू शकतो। तर बघा किती छान मी पानगळ्यावर इथं साडीतल्या कपड्यापासून डिझाईन तयार करणार आहे आणि हीच डिझाईन इथं ब्लाऊजला शिवून घ्यायची आहे। तर तुम्हाला कॅनव्हास पेपरवर गळा जिथं साध्या आणि सोप्या पद्धतीने शिवून दाखवत आहे बघा। तर आता साईडने थोडासा कपडा ठेवून इथं मी गळ्याच्या कडेने कट देत आहे। तुम्ही जर एकदम गळ्याच्या कडेने कपडा कट करून घेतला आणि त्या ठिकाणी जर लेस लावलं तर अंगात ब्लाऊज घातल्यानंतर तिथली शिलाई उसवू शकते। तर त्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, या पद्धतीने साईडला शिवून घ्यायचं आहे गळ्याच्या कडेने। अशा लहान लहान गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, तरच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग ही खूप छान येते। बघा तुम्हाला जर साडीतल्या कपड्यापासून जर अशी डिझाईन करायची असेल तर कॅनव्हास पेपरवर या पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे। तर इथं मी पान गळ्यावर ही डिझाईन करत आहे। तर पान गळ्याच्या आतल्या बाजूला ही पॅचवर्क डिझाईन आहे। तर तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने शिवता यावं म्हणून मी इथं कॅनव्हास पेपरवर एवढीच ही डिझाईन तयार करून दाखवलेली आहे।
मैत्रिणींनो, तुम्हाला पॅचवर्क डिझाईन कुठली नवीन गळ्याच्या जर डिझाईन शिकायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हास पेपरवर डिझाईन तयार करून दाखवलेली आहे. तर हा साडीतला कपडा आहे. तर याच्यावरचा ब्लाऊज हिरव्या कलरचा आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हास पेपरवर गळा तयार करून दाखवलेला आहे. तर हा गळा दोन पद्धतीने शिवता येतो. वरच्या साईडने जर शिवलं तर गळ्याच्या कडेने पायपिंग करायची आहे. खालच्या साईडने जर गळा ठेवून शिवला तर वरच्या साईडला पलटी करून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडने बघा उलट बाजूवर ठेवायचा आहे हा गळा सवाशी आणि वरी पलटी करायचा आहे. वरच्या बाजूने ठेवलं तर असाच ठेवायचा आहे आणि गळ्याच्या कडेने पायपिंग करायचं आहे. तर मैत्रिणींनो, कॅनव्हास पेपरवर गळा शिवण्याची साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या गळ्याची डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. आणि कॅनव्हास पेपरवर पान गळा तयार करण्याची साधी आणि ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा.